आर्या एका साध्या पण स्वप्नाळू कुटुंबात वाढलेली मुलगी. वडील शिस्तप्रिय, स्वाभिमानी आणि परंपरांना धरून चालणारे. शाळेत जाणे आणि शाळेतून घरी येणे हेच आर्याचं आयुष्य होतं. कॉलेजमध्ये गेल्यावर आर्याचं आयुष्य बदललं. अमोल तिच्या आयुष्यात आला. अमोल हुशार, बोलका, स्वप्न दाखवणारा मुलगा. त्याच्या शब्दांवर आर्या हळूहळू जीव टाकू लागली. मी तुला कधीच सोडणार नाही. तू माझं सगळं आयुष्य आहेस. आपण सगळ्यांच्या विरोधात जाऊन लग्न करू. हे शब्द आर्याच्या मनात कोरले गेले. आर्याने जेव्हा घरी सांगितलं तेव्हा वडील संतापले. हे प्रेम नाही, हा हट्ट आहे. आपल्या इज्जतीचा विचार कर. आई रडत होती. वडिलांनी बोलणं बंद केलं. घरात शांतता नव्हे तर तणाव होता. तू माझ्यावर विश्वास ठेव, सगळं होईल. अमोलच्या या शब्दांवर विश्वास ठेवून आर्याने वडिलांच्या विरोधात घर सोडलं आणि अमोलशी लग्न केलं. लग्नानंतरची सुरुवातीचे काही महिने छान गेले, पण हळूहळू अमोल बदलू लागला. जबाबदाऱ्या नकोशा वाटू लागल्या. छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड होऊ लागली. अमोलची नोकरी गेली. तो सगळ्या गोष्टीला आर्याला दोष देऊ लागला. एक दिवस तर त्याने थेट सांगितलं, माझ्याकडून चूक झाली. तुझ्याशी लग्न केलं. ही माझी सर्वात मोठी चूक होती. आता मला ती चूक सुधारायची आहे. मला हे लग्न नकोय. अमोलचं बोलणं ऐकून आर्याच्या पायाखालची जमीन सरकली. तू म्हणालास ना की मला कधी सोडणार नाहीस. मी सगळं गमावलंय तुझ्यासाठी. मी माझ्या आई वडिलांच्या विरोधात जाऊन तुझ्यासोबत आले. पण अमोल शांतपणे म्हणाला, मी आता पुढे जायचं ठरवलंय. आणि तो तिला एकटीला सोडून निघून गेला. एकटी पडलेली आर्याला ना माहेर, ना नवरा, ना आधार. तिने 4 दिवसांच्या प्रेमासाठी आपल्या वडिलांचा अभिमान दुखावलेला, आईचं मन तुटलेलं. आर्या महिने रडत राहिली. तिचा दोष काय होता? फक्त विश्वास ठेवणं. शेवटी खूप दिवसांनी ती घरी परतली. वडील काही बोलले नाहीत, फक्त डोळ्यात पाणी होतं. त्या दिवशी आर्याला कळालं, प्रेम आंधळं असू शकतं, पण आई वडिलांचं प्रेम कधीच फसवत नाही. आई वडिलांसारखं निस्वार्थ प्रेम कोणीही करू शकत नाही. ती पुन्हा खंबीर होऊन उभी राहिली स्वतःच्या पायावर आणि ठरवलं, आता कोणासाठी नाही, स्वतःसाठी जगायचं. आर्या घरी परत आली, पण ते घर आता तिच्यासाठी परकच वाटत होतं. वडील तिच्याकडे पाहायचे पण बोलायचे नाहीत. आई रोज डोळे पुसत होती. घरात तिचं अस्तित्व होतं पण नव्हतं. पण समाजाचं टोमणे, शेजारच्यांचे कुजबुजणारे शब्द, प्रेमविवाह केला ना, बापाचं ऐकलं नाही, हे शब्द आर्याच्या मनावर घाव घालीत होते. रात्री झोप येत नव्हती. डोळे मिटले की अमोलचं ते वाक्य ऐकू यायचं, माझ्याकडून चूक झाली. ती स्वतःलाच विचारायची, मीच चुकले का? एके रात्री शांतपणे तिच्याजवळ बसली. चूक झाली, पण आयुष्य संपत नाही बाळा. पहिल्यांदा आर्याला वाटलं, कोणीतरी अजूनही तिच्यावर विश्वास ठेवतोय. आईने तिला आयुष्यात पुढे जाण्याचा सल्ला दिला. नोकरी शोधायला सांगितलं. स्वतःला घडवण्याची सुरुवात करायला सांगितली. आर्याने शिवणकाम, कम्प्युटर कोर्स, ऑनलाईन काम शिकायला सुरुवात केली. पहिली कमाई फक्त 1,500 रुपये होती, पण त्या पैशात आत्मसन्मान होता. हळूहळू ती स्वतःच्या पायावर उभा राहू लागली. एक दिवस आर्या उशिरा घरी आली. वडील बाहेर अंगणात बसले होते. ती घाबरली, पण ते फक्त एवढंच म्हणाले, जे झालं ते झालं, पण पुन्हा उठणं महत्त्वाचं असतं. हे शब्द ऐकून आर्याचं काळीज भरून आलं. त्या रात्री वडिलांनी आपलं मौन तोडलं आणि ती पहिल्यांदाच वडिलांजवळ रडली. वडिलांच्या पायावर डोके ठेवून माफी मागितली. काही महिन्यांनी
आर्याला बाजारात अमोल दिसला. तो बदललेला होता, थकलेला, अस्वस्थ. तो तिला पाहून थांबला. मला माफ करशील का? आर्या काही क्षण शांत राहिली, मग फक्त एवढंच म्हणाली. माफी दिली, पण आयुष्यात पुन्हा जागा नाही. आणि ती वर मान करून निघून गेली. आर्या आता बदलली होती. दुःख मन मागे राहिलं होतं. डोळ्यात आता भीती नव्हती, निर्णय होता. ती एका छोट्या कंपनीत काम करू लागली. स्वतःच्या मेहनतीनं नाव कमवू लागली. लोक आता तिच्याकडे सहानुभूतीनं नव्हे, आदराने पाहू लागले. एक दिवस गावात कार्यक्रम होता. आर्याचं नाव स्टेजवर घेतलं गेलं. स्वावलंबी महिला पुरस्कार. सगळ्यांसमोर वडील उभे राहिले. ही माझी मुलगी आहे. त्या 4 शब्दात आर्याचं आयुष्य जिंकलं गेलं. आर्याच्या आयुष्यात एक नवं नातं जणू वाट पाहत होतं, पण वेगळं. त्याच ऑफिसमध्ये निलेश होता. शांत, समजूतदार आणि कमी बोलणारा. तो तिच्या भूतकाळाबद्दल जाणून घेत होता. कधीही प्रश्न विचारला नाही, कधीही दया दाखवली नाही. एक दिवस तो म्हणाला, तुला कोणीतरी पूर्ण करायची गरज नाही, तू आधीच पूर्ण आहेस. ते शब्द प्रेमापेक्षा मोठे होते. निलेशने आर्याशी लग्नाची इच्छा व्यक्त केली. आर्याने त्याला वेळ मागितला. ती आई वडिलांशी बोलली, स्वतःशी ही बोलली आणि मग म्हणाली, मी लग्न करेन, पण माझं अस्तित्व हरवून नाही. निलेश हसला आणि म्हणाला, मला पत्नी नाही, सहप्रवासी हवा आहे. हे लग्न शांत होतं. ना पळून जाणं, ना रडणं, ना भीती. आई वडिलांच्या आशीर्वादात स्वतःच्या अटींवर झालेलं लग्न. आर्याचं आयुष्य आता स्थिर झालं होतं. निलेश सोबतचा संसार म्हणजे बंधन नव्हे, समजूत होती. ती कामात यशस्वी होती. घरात शांतता होती. पण मनाच्या एका कोपऱ्यात एक प्रश्न अजूनही होता. वडिलांनी खरंच मनापासून माफ केलं असेल का? एक दिवस अचानक वडिलांची तब्येत बिघडली. आर्या घाबरून हॉस्पिटलला धावली. बेडवर वडील झोपलेले, कमकुवत, पण डोळे जागे. आर्याने हात धरला, डोळ्यात पाणी. बाबा, मला माफ करा. वडील हळूच हसले. माफी मला मागायची आहे. आर्या. ती चकित झाली. तू चुकलीस असं मला वाटलं, पण खरं सांगायचं तर मी तुला समजून घ्यायला उशीर केलास. मुलीने पडू नये म्हणून तिला उडायलाच मनाई केली. आर्याचं काळीज भरून आलं. त्या क्षणी सगळं दुःख जणू विरघळून गेलं. बाहेर आई बसलेली होती. ती म्हणाली, बाळा, तुझं दुःख मी पाहिलं, पण तुझी जिद्द पाहून मला खात्री झाली, तू तुटणार नाहीस. आईला मिठी मारून आर्या लहान मुलीसारखी रडली. काही दिवसांनी आर्याला एक पत्र मिळालं अमोलकडून. त्यात लिहिलं होतं, तू उभी राहिलीस, मी कोसळलो. तुझ्या आयुष्यात मी चूक ठरलो, याची जाणीव मला आता होते. आर्याने पत्र वाचलं आणि शांतपणे कपाटात ठेवलं. ना राग, ना वेदना, ना स्वीकृती. एक सकाळ आर्या वडिलांच्या पाया पडते. वडील हात डोक्यावरून वर ठेवून म्हणतात, तू माझी मुलगी आहेस आणि मला तुझा अभिमान आहे. त्या क्षणी आर्याचं आयुष्य पूर्ण झालं. ही कथा प्रेमाची नव्हे, ही कथा आहे चुकीतून शिकण्याची, स्वतःला हरवून पुन्हा सापडण्याची आणि आई वडिलांच्या प्रेमाची किंमत समजण्याची. प्रेम हरवू शकतं, पण संस्कार आणि स्वाभिमान आयुष्यभर साथ देतात. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर जाऊन ऑलवर सेट करा, म्हणजे अशाच नवनवीन स्टोरीज तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.